कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अणगोंदी कारभारांची चौकशी व्हावी आणि खोतीदारांना पुन्हा मांजरी उपबाजारात पूर्ववत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी बाळासाहेब भिसे यांनी मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केलं। न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। भिसे यांनी स्वतःची तिरडी बांधून आता मरण किंवा न्याय असा इशारा संचालक मंडळाला दिला। मांजरी उपबाजारातील या आंदोलनाने जनतेचे लक्ष वेधले असून संचालक मंडळाचा गैरकारभार थांबणार का असा प्रश्न निर्माण झाला। 3 महिन्यांपासून खोतीदारांना मज्जाव केल्याने मजूर, महिला, ड्रायव्हर, कामगार यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली। वारंवार मागणी करूनही संचालक मंडळाने या निर्णयाचा फेरविचार केला नाही। गेल्या 3 महिन्यांपासून संचालक मंडळाने मांजरी उपबाजारात खोतीदार व्यापाऱ्यांना मज्जाव केला आहे। तसंच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक ठराव करून गैरकारभार चालवला आहे। या गैरकारभाराची राज्य शासनामार्फत चौकशी व्हावी आणि खोतीदार व्यापाऱ्यांना मांजरी उपबाजारात पुन्हा प्रवेश द्यावा अशी आग्रही भूमिका बाळासाहेब भिसे यांनी या उपोषणाप्रसंगी मांडली। उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बाजार समिती संचालक गणेश घुले, लोणी काळभोरचे सरपंच योगेश नाना काळभोर, माजी सरपंच सचिन तात्या तुपे, रुपाली शिंदे, जनरल कामगार अध्यक्षा श्रद्धा जाधव, युवती अध्यक्षा अण्णा बोडके, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस हवेली पुरुषोत्तम कुंजीर, हवेली दिंडी अध्यक्ष राजकुमार काळभोर, अमृत नाना काळभोर, माऊली माथेफोड, गोरख तुपे, माजी उपसरपंच कुंजीरवाडी, भरत काळभोर, लालू शेठ चावट, संजय चांदणे पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली। संचालक मंडळाने खोतीदारांवर अन्याय केला असून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। हा प्रश्न अतिशय गंभीर असून शरद पवार यांच्या मार्फत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले। संचालक मंडळाने आमच्या खोतीदारांवर अन्याय केला असून आज मी कुटुंबासमोरच माझी तिरडी बांधली। तिरडी घेऊन जाईल किंवा मला संचालक मंडळाकडून न्याय मिळेल। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा आंदोलक बाळासाहेब भिसे यांनी यावेळी दिलाय। गेले 3 महिन्यापासून आम्हा खोतीदारांना या सदर अण्णासाहेब मगर बाजारातून मान्य संचालक मंडळाने हद्दपार केला। त्या मी या ठिकाणी माझं आमरण उपोषण या ठिकाणी पुकारलेलं आहे। ते उपोषण करत असताना मी या ठिकाणी माझी पत्नी, माझी मुलगी यांना समोर घेऊन माझी स्वतःची तिरडी मी या ठिकाणी बांधलेली आहे आणि ही तिरडी मला स्वतःला घेऊन जाईल किंवा मला न्याय देईल हे मी त्या परमेश्वरावरती या ठिकाणी मी सोडून दिलेलं आहे। माझ्या रोजीरोटीचा प्रश्न, माझ्या कुटुंबाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तो या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे एवढी मी या ठिकाणी विनंती या ठिकाणी हमाल असतील, कामगार असतील, आमचे मजूर असतील, या सर्वांवरती अन्याय झालेला आहे। शेतकऱ्यांचे माल त्या ठिकाणी आमचे काढणे वाचून पडलेले आहेत, ते वायाला चाललेले आहेत। या सरंजामी व्यवस्थेला, या संचालक मंडळांना त्याचे काही घेणं देणं नाही, ते त्यांचे राजकारण करतायत। तरी त्यांनी मेहरबानी करून हे घाणेरडे राजकारण थांबवावं व शेतकऱ्यांवरती पण अन्याय होतोय आणि आमच्यावरती पण अन्याय होतोय हे त्यांनी समजून घ्यावं। गेल्या 3 महिन्यापासून हा जो आमच्यावर चाललेला अन्याय आहे, त्या अन्यायाला या ठिकाणी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं उद्या दिनांक 28 जानेवारी रोजी या ठिकाणी भव्य मोर्चा त्यांचा या ठिकाणी या बाजार समितीच्या विरोधात या ठिकाणी येणार आहे। परिसरातील सर्व शेतकऱ्यांचाही या ठिकाणी आम्हाला पाठिंबा वाढत चाललेला आहे, कारण आम्ही त्यांची सेवा करतोय। आम्ही कुठले दलाल नाहीत, आम्ही त्यांच्या रानात जातो, त्यांचे माल खरेदी करतो, त्यांचे माल काढतो, ते आणतो, विकतो आणि त्यांचे घरपोच पैसे देतो। ही आमची सेवा अहोरात्र परंपरेने चालत आलेली सेवा आहे आणि ही सेवा अशीच कायम या ठिकाणी घडत राहणार आहे। परंतु या मार्केटमध्ये आम्ही जो व्यवसाय करत होतो पूर्वपासून, तो व्यवसाय जर चालला तरच आमचा पुढे जाणारा जो मुंबईला जाणारा माल आहे, पुण्याला जाणारा माल आहे, वाशीला जाणारा माल आहे, त्या मालाला व्यवस्थित बाजारभाव मिळेल आणि तो व्यवस्थित बाजारभाव मिळण्यासाठी ही अण्णासाहेब मगर बाजार आवर जो आहे तो महत्वाचा बाजार आहे।
आणि त्या महत्वाच्या बाजारामधनं जर आम्हाला जर या ठिकाणी हकालपट्टी जर झालेली असेल तर हा संपूर्ण व्यवसाय व्यवस्था ही उद्ध्वस्त होत चाललेली आहे. म्हणून याचीही दखल या ठिकाणी घेतली. माझे सहकारी मित्र बाळासाहेबजी भिसे हे एकूणच हडपसरची भाजी मंडई किंवा या हडपसरच्या असणाऱ्या एकूण पंचकृषीमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांच्या मदतीसाठी सुप्रसिद्ध असं एक व्यक्तिमत्व आहे. बाळासाहेबांनी मागच्या त्यांच्या 30-40 वर्षाच्या एकूण सामाजिक जीवनामध्ये कायम शेतकऱ्याला न्याय मिळावा, शेतकऱ्याच्या पिकाला भाव चांगला मिळावा यासाठी वेगवेगळे आंदोलन केलेले, त्या पद्धतीनेच कायम त्यांच्याशी पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये बाजार समित्यांचं एकीकडं सरकारच्या वतीने कुठेतरी महत्व कमी होत असताना, एकीकडं जे काही खासगीकरण वाढत असताना जे शेतकरी आजही या महाराष्ट्राच्या या देशाच्या सरकारी यंत्रणेबरोबर इमानीद्वारे सेवा करण्याचा प्रयत्न करतायत. आजही जे शेतकरी खासगी बाजारपेठांपेक्षा या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचंच महत्व जाणून तिथे माल पाठवत आहेत, त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम बाजार समिती करते, हा बाळासाहेबांचा आरोप आहे आणि मी त्यांच्याच मताशी सहमत आहे. जे शेतकरी साधारणतः अर्धा एकर, 1 एकर, 1.5 एकर शेतीवर नका अवलंबून आहेत, त्याच्यातून निघणारा रोजचा भाजीपाला किंवा बाकीचे जे काय धान्य आहेत ती पिकून त्यांना या ठिकाणी विक्री करण्यासाठीचे जे काय अधिकार मिळालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये कायम अडवणुकीची भावना बाजार समिती करते आणि म्हणून बाळासाहेब सातत्याने मागच्या 1.5-2 वर्षांपासून या संदर्भात संघर्ष करतात. सातत्याने वेगवेगळी कारण दिली जातात. मधल्या काळामध्ये समितीचं अस्तित्वात नाहीये किंवा प्रशासक कारभार बघतायत म्हणून त्यावेळेस त्यांचं तोंड बंद करण्यात आलं. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी सातत्याने ही मागणी पुढे न्यायचा प्रयत्न केला. आता तर मागच्या वर्षी बाजार समिती निवडून आली आहे. बाजार समितीला निर्णय घ्यायला काहीच हरकत नाहीये. कुठेतरी हे शेतकरी कुठे आतमध्ये परमनंट गाळे मागतायत किंवा बाकीचे काहीतरी वस्तू मागतायत किंवा इतर वेगळा मोबदला मागतायत तर ते मी समजू शकतो, पण या शेतकऱ्यांची भावना तशी नाहीये. हे शेतकरी साधारणतः जे आमचा नका माल पिकेल तो सगळ्याच्या सगळा आतमध्ये घेतला जावा ही मागणी घेऊन बसलेले आहेत. असं असताना आज या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांचा तो नका आवाज दाबला जातोय, त्यांना या संदर्भामध्ये हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून माझी या माध्यमातून बाजार समितीला विनंती राहील की आपण हा प्रश्न ताबडतोब मिटवावा, अन्यथा उद्या बाजार समिती बंदचं आंदोलन सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येईल. आणि मी येत्या काही 2-5 दिवसामध्ये आदरणीय पवार साहेबांची भेट ही बाळासाहेबांशी घडून आणणार आहे. बाळासाहेबांचा प्रश्न साहेबांनी सरकारशी चर्चा करून जर या बाजार समितीचे डोळे उघडले नाहीत तर पवार साहेब निश्चित सरकारशी, स्वतः मुख्यमंत्र्यांशी किंवा संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून याचा निकाल लावण्याचा निश्चित प्रयत्न करतील. हा शब्द मी या ठिकाणी बाळासाहेबांना देतोय. माझ्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदरणीय पवार साहेबांच्या समस्त कार्यकर्त्यांचा पाठिंबा मी बाळासाहेबांना जाहीर करतो. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.